आज लातूर येथे काळे परिवार चिकुर्डाने आयोजित केलेला ज्येष्ठांचा ऋणनिर्देशन कार्यक्रम संपन्न होत आहे। काळे परिवारातील सर्व ज्येष्ठ मंडळींना एकत्र घेऊन परिवारातील सर्व नातवांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ज्या परिवारातील ज्येष्ठ सदस्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्यावर संस्कार केले, ज्यांनी आपल्या परिवाराला पुढे आणण्यासाठी काबाड कष्ट केले, यांचा कुठंतरी एक ऋण निर्देशन साजरा करावा ह्या उद्देशाने घरातील सर्व नातवंडांनी हा कार्यक्रम एकत्र येऊन सर्वच ज्येष्ठांचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ॲडव्होकेट डी.व्ही. काळेसाहेब यांनी आजपर्यंत तालुक्यात विकासासाठी त्यांचं योगदान राहिलेलं आहे आणि त्यांच्या ह्या परिवाराने एक हा अनोखा संदेश ज्या अशा काळामध्ये जिथं की मुलगा आईवडिलाला वाटणी मागतो किंवा वृद्धाश्रमाचं प्रमाण वाढलेलं आहे, वृद्धाश्रमामध्ये पालकांना सोडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, अशा वेळी असा एक सुंदर चांगला कार्यक्रम घेऊन एक चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आमच्या परिवाराकडून होत आहे। मला या बाबतीत या कार्यक्रमाचा अत्यंत देखणा कार्यक्रम झाला त्याबद्दल मला मनस्वी आनंद आहे आणि माझं सर्व समाज बांधवांना सर्वांना आव्हान असणार आहे की आपण आपल्या आईवडिलाचं ऋण हे कायमस्वरूपी आपण त्यांच्या ऋणात राहून त्यांचा एक व्यवस्थितरित्या सांभाळ करावा असे या ठिकाणी सांगतो, थांबतो। धन्यवाद। मी अशोक काळे, मांजरा सहकारी साखर कारखान्याचा संचालक आहे मी। आणि आज ही आमचं जे आजोबा, आमचे 5 आजोबा आणि आत्या हे 17 जणांचा आम्ही ऋणाबंध सोहळा आम्ही साजरा करत आहोत। हे समाजातलं एक युनिक हे आहे उदाहरण, कारण आम्ही एवढं हे करण्याचा उद्देशच आहे की एकत्र परिस्थिती कुटुंबाचे जे राहिलेले आहे ते आपल्या समाजामध्ये राहिलेले नाही आणि मुलं लग्न झाले की वेगळं राहून आपला संसारामध्ये कुणाला अटॅचमेंट राहिलेलं नाही वडिलाबरोबर आणि आई वडील आजोबाला तर कोणी सांभाळायचा प्रश्नच नाही, पण वडिलांनी सासू सासऱ्याला सुद्धा सांभाळायचं कोणाची आज मानसिकता नाही आणि त्या तशा परिस्थितीमध्ये आमचे हे जे कुटुंब आहे का टिकून राहिले तर आमचे आजोबा म्हणजे विठ्ठलाचे भक्त होते, पण त्या काळात पंचायत समितीचे सदस्य होते आणि आमचे जे चुलते होते कैलासवासी बबरूजी काळे हे आमचे चुलते होते, त्यानेसुद्धा ते पूर्ण आमची फॅमिली एकत्र राहण्यामध्ये त्यांचा मोठा योगदान आहे। देशमुख साहेबाबरोबर काम करत असतानासुद्धा त्यांनी ह्या आमच्या फॅमिलीला एकत्र राहिल्यामुळं आम्ही त्यांना मदत करू शकलो पूर्ण आमच्या ह्याच्यात। आमची एकच आमच्या लोकांना विनंती आहे सर्व फॅमिलीला, म्हणजे आज आमच्या तरुण पिढीला, बाबा आपण वडील आजोबा यांचे ऋण कधीच विसरू नका, कारण त्यांच्यामुळंच आपण समाजात आलेलो आहोत, या पदावर गेलेलो आहोत। कुठलेही पद जरी असलं आपलं किंवा कुठलीही पोझिशन भेटली तरी फक्त आईवडील, आणि आज आपण खेड्यातल्या आईवडिलाला तर सगळे विसरायलो, म्हणजे शिक्षण झालं, नोकरी लागली की ते विचार करायला तयार नाहीत आईवडिलाला। एवढंच माझं म्हणणं आहे।
वेळ